अरे काय झालं, तुम्ही असं लपताय का? तू दार लावा दी पटकन. मग तू तरी दार लाव, येतील ते घरात. दार लावलंय, आता कोणी येणार नाहीये. दार लावलंय, तुम्ही या ना जरा इकडे या. लावलंय दार, काय झालं असं धावत पळत का आला? अरे आम्ही शॉपिंग करून बाहेर पडलो तेव्हा खूप मोठा प्रॉब्लेम झाला यार. प्रॉब्लेम म्हणजे परत काहीतरी लफडं केलं का तुम्ही? काही लफडं बिफडं नाही, त्याच्यापेक्षा पण मोठा प्रॉब्लेम झाला होता. काय झालं, कोणी काय एवढं पळत येण्याचं कारण काय, जरा नीट सांगशील का मला? हो, आम्ही शॉपिंग करून बाहेर पडलो. कुडमुड आणि पॅरेटचे मॅन आमच्या मागे लागले होते, इथपर्यंत आले असतील. ओ गॉड. अरे ती शॉपिंग राहिली बाजूला, जॉगिंग करत आलो आम्ही. अरे अरे रे काय नाही, काय नाही. नाही काय नाही, जे काय ना तू स्पष्ट बोल. हे बघा, मी जर स्पष्ट बोललो ना तर उगीच तुम्हाला राग येईल, त्यापेक्षा मी न बोललेलंच बरं. दॅट्स बेटर. गॅरी तू मला सांग, मी ऐकेन, मला नाही येणार राग. नाही जाऊ दे, कशाला. तू खरं ऐकणार असशील तर सांगतो, नाही तर काय उपयोग आहे. हो सांग. तर ऐक मग, हे तुम्ही ना हे आत्ताच्या आत्ता थांबवा. कळतंय का तुम्हाला? हा, एकदाच काय ते पैसे आणि त्या पोपटरावला ते त्याच्या माणसानं, ते कुडमुडे आणि कोण माणसं त्यांना परत देऊन टाका आणि एकदाचं प्रकरण मिटवून टाका. व्हॉट? काय बोलतोय हा? म्हटलं होतं ना. हे बघा, मी एकदा चूक केली आणि त्याची शिक्षा भोगतोय. आता तुम्हाला जर हे संपवायचं असेल ना तर मी सांगतोय तसं करा. आम्ही जे काय करायचं ना ते आम्ही करू, कळलं? इट्स नन ऑफ युअर बिझनेस. कळलं तुला? इथे काय कामाला आलंय ना ते काम कर. चल चल चल. म्हटलं होतं ना मी. मला शिकवते. मम्मा यार, गॅरी बरोबर बोलत होता. ही इज राईट. व्हॉट इज राईट? अरे पैशाच्या आणि माझ्यामध्ये कुडमुड्या जरी आला ना तरी त्याचं कुडमुड करून टाकेन मी. सुलक्षणा सबनेस म्हणतात मला. पैशासाठी त्या कुडमुड्याचा पण करून टाकेन. रिक्षा, रिक्षा. जवानी चेक कर दी बरंडा वाले टैग नी आजा दसा तेनू सोनिए नी फैशन की हुंदा तेरे यार दा तां वखेरा सवैग की ये यार. रिक्षा, रिक्षा. हा का फोन उचलत नाहीये? आजा दसा तेनू सोनिए नी फैशन की हुंदा तेरे यार दा तां वखेरा सवैग ओ मेरा सच पट्टी यार कितनो कमार राधा का फोन करताय का? पोहोचतोय मी. हा बोल राधा. हॅलो सौमित्र. एक मिनिट, मला गाडी फक्त थांबवू दे. सौमित्र. हॅलो सौमित्र. रिक्षा, रिक्षा. दादा, सांता क्रूज. चला 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 चला. रघु, आनंद भाऊजी कुठे आहेत? केबिन मध्येच मॅडम. काय बोलो. वहिनी, काय झालं? का घाबरलात तुम्ही? सौमित्राचा फोन आला होता का? नाही. काय झालं? सौमित्र अजून इथे नाही आलाय का? मॅम, यू प्लीज कूल डाऊन. काय झालंय? वहिनी काय झालं? आनंद भाऊजी, सौमित्राला फोन करा ना. हा, काय झालं? त्याच्या जीवाला धोका आहे. हो, मला जाऊन पाहायला हवं. एक मिनिट मॅम, कोणी सांगितलं तुम्हाला हे सगळं? अगं जेरी, मला तुम्ही बसा. ऐक ना तू माझं. तुम्ही बसा आधी प्लीज. फोन आला होता. पण मॅम कोणी सांगितलं? मॅम पाणी. वहिनी पाणी घ्या. नाही नकोय मला. हे बघा वहिनी, कोणापासून धोका आहे सौमित्राच्या जीवाला? आणि कोणी सांगितलं तुम्हाला हे? आपण पोलिसांची मदत घेऊ, पण आधी काय झालं ते नीट सांगा. हो वहिनी, सांगा ना प्लीज, काय झालंय? मला फोन करून तरी बघा ना प्लीज. बरं, आम्ही फोन करतो, पण तुम्ही प्लीज शांत व्हा. सौमित्राला काही होणार नाही. आनंद सर फोन करतायत. नाही, जोपर्यंत मी स्वतः त्याला बघत नाही ना तोपर्यंत माझा विश्वास नाही बसणार. मी जाऊ येत नाही. सौमित्र, मित्र, तू ठीक आहेस ना? हो मी ठीक आहे. काय झालं? तुला काही झालं नाही ना?
अगं नाही, काही नाही झालं मला. मी जात होतो तर तिथून एक रॉंग वेने टेम्पोवाला आला. मी ब्रेक दाबला, मला काही नाही झालं. पण का तू का टेन्शन मध्ये आहेस अशी? खरंच नीट आहेस ना? अगं मी खरंच ओके. हे आनंद, काय झालं अशी टेन्शन मध्ये काय? सम्या, वहिनी धावत आला आणि म्हणालात की तुझा जीवाला धोका आहे. काय? राधा, तुला कोणी सांगितलंय? राधा, तुला कोणी सांगितलंय? शनू बेबी, काय चाललंय तुझं आणि गॅरीचं ग? आमचं काय चाललंय? मी इथे बसले, तू त्याला मगाशी आत पाठवलंस, आता तो दार लावून बसलाय रूमचं. तेच पण ते इतका वेळ आत काय करतोय हा? आय डोंट नो, पण आता खूप वेळ झाला यार. मम्मा काय ग? गॅरीने सुसाईड तर केलं नसेल ना? सुसाईड करायला नाही हिम्मत लागते, त्याच्यामध्ये नाहीये ती. तुला आठवतंय जेव्हा गुड फॉर नथिंगनी मला त्रास दिला होता तेव्हा तिच्या टेरेसवरनं जाऊन मी कसं सुसाईडचा अटेम्प्ट केला होता? शनू बेबी, तो खोटा स्टंट होता तुझा, आणि तो करण्याची हिम्मत नाहीये त्याच्यामध्ये. हा पडून गेला असेल तर? बघ, तू इतकं बोलतेस ना त्याला, म्हणून तो पळून गेला असेल. मम्मा यार, गॅरी पळून गेला असेल तर माझं काय होणार? तुझं जाऊ दे ग, हातमध्ये पैसे आहेत. चल जाऊन बघूया. चल 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 उठ. गॅरी, तू दार का लावलास? दार उघड. गॅरी, ओपन द डोर यार. गॅरी, लॉक आहे. लॉक कर ना. गॅरी, दार उघड ना प्लीज, माझ्यासाठी. आय लव्ह यू, प्लीज. आय लव्ह यू काय इडियट? पळून गेला असेल तो. नाही मग गॅरी पळून गेला. तरी मी तुला सांगत होते त्याच्यावर लक्ष ठेव, पण नाही माझं ऐकलं तू. लॉक कर. गॅरी, नाही गॅरी तर आहे इकडे. गॅरी, काय झालं? वाय यू क्राईंग? हे दरवाजा का बंद केला होता? हा, उघडायला का वेळ लागला? काय करत होतास? गॅरी, तू का रडतोयस? काय झालं? माझ्या मुलाची अथर्वची आठवण येत होती. त्याला अथर्वची आठवण यायला लागली, त्या मॉन्स्टरची आठवण यायला लागली, उद्या राधिकाची आठवण यायला लागली. ज्या माणसाने तुला आयुष्यातून काढून टाकलेलं आहे आणि त्या लोकांची तू आठवण काढत बसलाय, त्या राधिका कशी वागू दे? शेवटी तो माझा मुलगा आहे ना, मला त्याची आठवण नाही येणार का? तू सांग ना बच्चा. ती काय सांगणार मला? हा, आणि ही नौटंकी माझ्याकडे दाखवू नकोस. एक नंबरचा नौटंकी माणूस आहे. याची नौटंकी. मम्मा चिल, त्याला आपण त्याची स्पेस देऊया ना थोडी. अरे कसली स्पेस? अरे मगरमच्छ काय असू आहे? काही नाही स्पेस. गॅरी, तुला पाणी हवंय का? ओके, रिलॅक्स. ओके, तू बस. मम्मा, तू बाहेर चल. अरे पाणी कसलं विचारते मला? माहिती आहे माणूस कोण आहे, काय? येस, आय नो. किती बोलतेस त्याला? हे बघ, हा रात्री आलेला नंबर आहे. काय करतोस? नाही, लावून बघतो ना फोन. हा, हॅलो. हा कुठला नंबर आहे? काल रात्री या नंबरवरून फोन आला होता. अच्छा, PCO आहे. बरं, एरिया कळू शकेल का? ओके, थांब. दुसरा. ओके. हा तर बहुतेक बंदच आहे. हा कोण असेल माणूस PCOवरनं फोन करणारा? काही नाही करत. तू अशी सतत काळजी करत राहतेस ना, टेन्शन घेत राहतेस म्हणून कोणीतरी गंमत करते तुझी. गंमत? ही अशी गंमत? हे जीवाला घोर लागलाय माझ्या. गंमत काय? शांत होशील का जरा आता? मित्र, मला भीती वाटते रे. दादा, मी आहे ना तुझ्या बरोबर. कसली भीती वाटते तुला? हे बघ, आपलं कोणी काहीही वाकडं करू शकणार नाही, कितीही मनात आणलं तरी. असं नाही रे, पण काय विश्वास नाही आहे का माझ्यावर? नाही सौमित्र. हे बघ, आपण तिथे जाणार आहे, आपण भेटणार आहोत हे कोणाला तरी माहिती होतं. मलाही हेच खटकलंय. आपलं चांगलं होणारे बघवत नाही. कोण असेल? तुला काय वाटतं कोण असेल? माझं नाही डोकं चालत आहे. गुरु नसेल ना?
नाही माणिक कोणालाही सोडायचं नाही, पण यांना जाब विचारलाच एक पाहिजे. मिनिट, आपण जरा शांतपणे बोलूया का प्लीज? मॅडम लवकर बाहेर चला. का काय झालं? मॅडम राजवाडे सर आणि महाडिक सर आलेत. ते मोठमोठ्याने ओरडतायत मॅडम. काय? हो मॅडम लवकर चला. राधिका कुठे आहे? अरे कुठे लपून बसले? बोलवा तिला बाहेर. कोण सांभाळून बोला, कोणी लपून बसलेला नाहीये. नाही हे असं ऐकणार नाही. मी त्या दिवशीच वहिनीला म्हटलं होतं या दोघांना पोलिसांच्या ताब्यात द्यायला पाहिजे. श्रेयस, अरे तू काल फूड इंडस्ट्रीमध्ये आलेला आहेस, तू काय मला पोलिसांच्या ताब्यात देणार? राजवाडे जरा शांतपणे घ्या, उगीच प्रकरण वाढवू नका. श्रेयस सर, आनंद तुम्ही पण जरा शांतपणे घ्या. सर हे वाटेल ते बोलतील ना तर मी शांत बसणार नाहीये. हे बघ आनंद, मी वाटेल ते बोलत नाहीये. सर जरा आवाज व्यवस्थित. काय झालं हे? काय आरडाओरडा? या राधिका सुभेदार. अरे हो खरं, तुम्ही आता सुभेदार नाही, नुसतं राधिका म्हटलं पाहिजे तुम्हाला. नाहीतरी काय आहे, नवऱ्याने सोडल्यावर बायका वाटेल तशा वागतात. कामाचं बोला, मला बाकीचं काही ऐकण्याची इच्छा नाहीये. आम्ही कामाचंच बोलतोय. तू सुद्धा गुरुनाथ सरकार टाळतंत्र सोडून वागायला लागलेली आहेस. ओ मिस्टर राजवाडे, काय बोलताय तुम्ही? ओरडू नकोस. तो मित्र थांब, मी बोलते त्यांच्याशी. हे बघ, कोणी ओरडून काही बदलणार नाहीये. तुझी हिंमतच कशी झाली ही बातमी लीक करायची? तुझी ओळख वापरून तू ही बातमी न्यूज चॅनलला दिलीस. न्यूज चॅनल मी चालवत नाही आणि त्यांनाही कान असतात, बातम्या बरोबर पोचतात. मी बातमी लीक करण्याचा संबंधच येत नाही. मांजराला असं वाटतं की आपण डोळे मिटून दूध पितोय म्हणजे आपल्याकडे कोणीच बघत नाही, पण जगाचे डोळे ते उघडेच असतात ना. हे बघ, कोण गुन्हेगार आहे आणि कोण सरळ आहे ना ते कळेलच. आता अजून काय कळायचंय? सगळ्यांना कळलंय गुन्हा तुम्ही केलाय, फ्रॉड तुम्ही केलाय, मी नाही. आणि हे आता जगाला कळलंय तर तुमच्या नाकाला मिरच्या झोंबतात का? राधिका हे तुला महागात पडेल. ओ धमकी कोणाला देता तुम्ही? धमकी कोणाला देता तुम्ही? मी सोडणार नाही या माणसाला. आनंद भाऊजी, ते माझ्याशी बोलायला आलेत ना, बोलते. तुम्ही शांत राहा बरं. हे पहा, तुम्ही जे काही वागलात ना त्याची शिक्षा तुम्हाला भोगायला लागणारच आहे. माझ्या नवऱ्याने चुका केल्या, त्याची फळं भोगली त्यांनी. नियती कोणालाही सोडत नाही, तसंच तुम्ही केलेल्या पापांची शिक्षा तुम्हाला भोगायला लागणारच आहे. राधिका, हे सगळं आत्ताच्या थांबव, हे तर तुला महागात पडेल. काही झालं तरी मी थांबणार नाहीये, लक्षात ठेवा. आणि हे पहा, यापुढे या असल्या धमक्या इथे येऊन द्यायच्या नाही. असं जर केलं ना तर ते तुम्हाला महागात पडेल. तुम्ही निघू शकता. राजवाडे, मिस्टर महाडिक, मला वाटतं झाली तेवढी शोभा आता खूप झाली, तेव्हा निमूटपणे इथनं निघायचं, नाहीतर नाईलाजाने आम्हाला इथून तुम्हाला हाकलून द्यावं लागेल. हो पानवलकर, आम्ही बॉस होतो ना तेव्हा तुम्ही आमचं ऐकत होतात आणि आता त्या राधिकाचं ऐकताय. अरे बाजारात तुम्हाला कुत्रा पण विचारत नाही. या भाषेत बोलायचं नाही, पानवलकर सरांशी सांगून ठेवतो. तू कशाला मध्ये बोलतोयस? कोण आहेस तू? साधा कर्मचारी आहेस. हे पहा, माझा स्टाफ माझ्यासाठी महत्वाचा आहे. मी यांच्यापैकी कोणालाही काही बोललात ना तर मी खपवून घेणार नाही. तुमच्यावरती अब्रू नुकसानीचा दावा ठोकेन. आम्हाला माहितीये तुला साठे मॅडमचा सपोर्ट आहे म्हणून तू असं बोलतेस, पण तुला सोडणार नाही. आणि तुला एकटीलाच नाही, प्रत्येकाला बघून घेईन. हा हा हा, तुम्हाला अंतिम दर्शन द्यायची वेळ आली आहे. तुम्ही आम्हाला बघणार. निघा आता, चला. बघताय, निघा. गॅरी, गॅरी कुकीज आणून दे. मला पण कुकीज हव्यात. गॅरी, कुकीज. ओ वाव, वेटरचा ड्रेस. वा, लुकिंग गुड. वेटरचा ड्रेस वगैरे नाहीये, मी जरा बाहेर चाललोय कामात. एक्सक्यूज मी, कुठे बाहेर जायचंय? अरे मला बाहेर जायचंय, माझं महत्वाचं काम आहे जरा. अरे काय महत्वाचं काम आहे तेच विचारते. कुठे जायचंय तुला? मी काय घरात डांबून ठेवलंय का? मला शाण्या
ती काय सांगणार आहे? काय काम आहे? अहो आहे माझं जरा अर्जंट काम आहे, मी जाऊन येतो ओ म्हटलं. अर्जंट काम. मम्मा तू ओरडू नकोस त्याच्या. अरे पण त्याला काय अर्जंट काम असणार? अच्छा अच्छा अच्छा, म्हणजे आता ज्या वस्तीत राहत होतास तिकडे कोणीतरी नवीन मैत्रीण केलेली दिसतीये त्यांनी. विचार विचार. गॅरी अगं काय गॅरेज शने, तू काय ऐकतेस त्यांचं? बघा दुसरी काही कामधंदे नाही आहेत का मला? दुसरा जॉब आहे, म्हणजे दुसरं काम आहे मला. जॉब? हे बघ, मला विचारल्याशिवाय कुठेही जॉब करायचा नाही. अहो जॉब वगैरे नाही करत आहे हो, आणि समजा केला 4 पैसे कमवले तर काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला? मी सांगतोय ना तुम्हाला, माझं एक महत्वाचं काम आहे. शने तू सांग ना. हो यार मम्मा, आपण काय त्याला डांबून ठेवणार आहोत? अरे पण तो सारखं महत्वाचं काम आहे, मला बाहेर जायचंय, महत्वाचं काम आहे, मला बाहेर जायचंय. कुठे जायचंय ते सांगतच नाहीये, म्हणजे मला गोल गोल घुंगून उल्लू बनवतोय. अरे कुठे जायचं ते सांग, त्याशिवाय बाहेर जायला देणार नाही. 1 मिनिट शना, तू प्लीज त्यांना सांग मला महत्वाचं काम आहे, मी जाऊन लगेच येणार. मम्मा यार, त्याला काय घरात बसून ठेवणार आहेस का? कधीतरी जातोय बाहेर तर जाऊ दे. गॅरी तू जा, ओके जा. थँक्यू बच्चा, आय लव्ह यू. अरे बाय. मम्मा तू खूप स्वीट मुलगा आहे अगं, खूप चांगला आहे तो. तू त्याला उगाच जज करत असतेस. थांब मी त्याला खिडकीतनं गुड बाय म्हणून. अगं शनू शनू, अगं तू त्याला जास्त भाव देऊ नको, अंगाशी येईल आपल्या. ही ना 1 नंबरची येडी आहे आणि तो 1 नंबरचा बनेल. काय करायचं कळत नाही, ह्याच्यावर विश्वास ठेवायचा की नाही. हा चल दादा, हे बघ मस्त स्वतःच्या हाताने कडक कॉफी बनवून आणलेली आहे मी. पटकन पिऊया, कॉफी पिऊया. चल. कशाला? आम्हाला खरंच नकोय. अगं पी ग, बरं वाटेल जरा. मला पण प्यायचीच होती कॉफी, नाही तर मी निघून जाऊ का? काय हे? हा? थांब ना. अगं कॉफीत पण जास्त इंटरेस्ट आहे मला बहुतेक तुझ्यापेक्षा. लवकर जाणार होतास ना? हा अगं निघणारच होतो, तेवढ्यात हा बोका आला ना राजवाडे. म्हटलं परत आला तर कोणीतरी पाहिजे ना समाचार घ्यायला. मला नाही वाटत आता ते परत येतील. म्हणजे का असं का म्हणतेस? हा, इथे येऊन काही होणार नाही ना. त्यांना कळलंय आता, एवढा सगळा कांगावा केल्यानंतर सुद्धा काही घडलं नाही. काही नाही, त्यांना काय करायचं ते करू दे. आपण कायदेशीर कारवाई करायची. नाही असं होणार असेल तर मग काही काळजीच नाहीये. पण एक सांगू राधा, तुला ही अशीच माणसं जास्त भेटणार आहेत आयुष्यात. कोणी तोंडावर गोड बोलून बाजूला होणार आहे, कोणी डायरेक्ट तोंडावरच वैर घेणार. आणि अशी राजवाड्यासारखी माणसं असतात ना, ती कोणाचीच नसतात, फक्त पैशाची असतात, गुरुसारखी. सॉरी, म्हणजे मला तसं नव्हतं म्हणायचं. सॉरी काय? जे आहे ते आहेच ना. बरं काय? नाही काय नाही, जाऊ दे. हे सांग ना आता. मला सांग, हे जे तुला कॉल्स येत आहेत त्याच्या मागे हा राजवाडे नसेल ना? काय माहिती, राजवाडे किंवा गुरु या दोघांपैकी कोणीही असू शकते. नाही कोणी का असे ना, पण आता मला इतकंच कळतं की सावध राहायला पाहिजे. हे सूड घेण्यासाठी कुठल्याही थराला जाऊ शकतं. त्याला जे काय करायचं ते करू द्या राधा. अजिबात टेन्शन घ्यायचं नाही, कुठलीही काळजी करायची नाही. हा, आणि परत जर कॉल केला तर लगेच कळव, आपण पोलिसात जाऊया. चल निघू मी. बर सौमित्र, घरी बोललास? अरे हो, मी केला होता कॉल, पण घरी नव्हतं कोणी. पण राधा, आता तू ह्याची पण नको काळजी करत बसू. किती किती गोष्टींची काळजी करत बसणार आहेस तू? ते देणार आहेत परमिशन, ओके? काही टेन्शन नको. जाऊ आता. हो. हॅलो हॅलो कोण बोलतोय? मॅडम लवकर रिलीव्ह झालात. असं होऊन कसं चालेल? अहो तुमचा एकुलता एक मुलगा अजून शाळेत आहे, म्हणजे तो गेलाय ना, पोचलाय ना शाळेत.